दंडोत प्रणाम. हो, आपलं दृष्टांतावर आपलं भाष्य चालू आहे. आपले 74 दृष्टांत झालेले आहेत. 75वा दृष्टांत आता सुरू आहे आपला. 75वा दृष्टांत आहे अग्निसंबंधाचा. तर त्याचं लापणिक आहे, प्रतिकूळापा रिगावा नाही परी मनोधर्मी नेतिकी नाते सन्निधाननी बदिती. म्हणजे प्रतिकूळ देवतेला रिगावा नाही, परंतु मनोधर्म नेतात ना म्हणजे माणसाचे, तर नाही म्हणजे त्यांना सन्निधानी न बदिती. ते पण सन्निधानात बदत नाही, बाधा करत नाहीत. जैसा अग्निसंबंधाचा अग्नीचा संबंध तोपर्यंत करावा जैसे पैऱ्या गेले वाचते बुद्धी. म्हणजे अग्निपाशी शेकोटीपाशी कोर बसावा जोपर्यंत आपला वाद श्लेष्मा आपल्याला लांब गेल्यावर बाधा होणार नाही त्याची. तसे पुरुष तो पुरुष तोपर्यंत सन्निधान करावे. परमेश्वराचं सन्निधान किंवा ज्ञान जैसे पैऱ्या गेल्या विकार विकल्पना बदिती. म्हणजे लांब गेल्यावर विकल्पाचा बाधा होणार नाही तोपर्यंत परमेश्वराचं सन्निधान करावं. तसे असन्निधानी पुरुष ज्ञानियाची जवळ ते सन्निधानी झालं. आता असन्निधानी ज्ञानियाची जवळी कवर करावी जोपर्यंत पैऱ्या गेल्या अज्ञान अन्यथा ज्ञान न बदित. जोपर्यंत आपल्याला अज्ञान आपल्या अन्यथा ज्ञान पूर्ण जात नाही तोपर्यंत ज्ञानियाची संगती करावं. आणि मग नंतर आपलं अन्यथा ज्ञान गेलं, अज्ञान अन्यथा गेलं की मग मात्र त्या ज्ञानियाला सोडून द्यावं, त्याचा निरोप घ्यावा आणि अटल विज्ञानाला भिक्षा बघण्याला जावं, असं सर्वज्ञाचं मत आहे. तर दुसरा दृष्टांत आहे वटरोपाचा. यापरी राखिले ज्ञान जाळीठ झाली या काही सेनेने वची. म्हणजे जर आपण ज्ञानी असलो पण ते जड झालं, फार दिवसात झालं, तर मग कशानं ते जात नाही, मग त्याला काही बाधा होत नाही त्या माणसाला. तर जैसा वटरोपाचा, वटाची रोप असे ते शेळ्या मेंढ्याच्या खुरवी जाय. लहान असते त्यावेळेस ते खूर जरी त्याच्यावर पाय जरी पडला तरी ते वटाचं रोप ना खराब होऊन जाऊ शकते, तुटून जाऊ शकते. आणि एखादं एकुत्या पोवती खूप काठी करी तर कोणी त्याला काट्या लावते, आळे करते, पाणी घालते. तर तैसे मग ते प्ररह होते पाय, मग ते मोठं होतं आणि थोरला ओट होय, मग त्याचा थोरला मोठा ओट होतोय. मग एक हस्ती वेन दिली आहे ना वचे, म्हणजे एक हाती बांधला तरी त्याला काही होत नाही, किंवा हत्तीची घंटा जे आपण हत्ती बांधले तरी त्याला काही होत नाही. तैसे जीवाशी कोमल ज्ञानी काळजी भाजी विघ्न. म्हणजे शब्दज्ञानामध्ये काळजी भाजीचे विघ्न आहे. पण एकदा नित्यविधी नैमित्यविधी राखली त्यानं, ते 10-12 वर्षी त्याचं ते तसं हे झालं की मग मात्र त्याला जड झाली. मग रस शेवली आहे तरी न उची. म्हणजे त्यानं मग धडगोड खाल्लं तरी काही होत नाही. मात्र कोमल ज्ञानामध्ये म्हणजे शब्दज्ञानामध्ये त्याला कशाचं विघ्न आहे, मीठ काळजी भाजीचं देखील विघ्न आहे. मायबाबा याच्या पुढचा दृष्टांत आहे तुरंगामाचा. अवचटे घडेले अनिष्ट प्रयत्ने मागुता बाळाशी परी राजो हक नव्हे. तर एखाबार चुकीनं जर एखाबार गोष्ट आपल्याकडून वाईट झाली तर ते पुन्हा जर प्रयत्न चांगला केला तर पुन्हा माणूस याच्यावर येतो, चांगला होतो, पण राजोहाक होत नाही. जैसा तुरंगमाचा ब्रह्मचारी घोडा असे, तो अवचटे सुटे, तो सुटतो, घोडी अशी लागी, घोडीला लागतो, राहो व्याहळीये बाहेर निघे. आणि राजा येतो आणि म्हणजे शिकारीसाठी बाहेर जायचं असते त्याला. आणि तो मग म्हणे हरे हा मागीला पाहून निबळू का. आणि तो राखणाराला नौकराला म्हणतो हा निबळ का झाला पायाचा. तो म्हणे अभय द्या तरी सांगेल, अभय द्या म्हणे सांगेल ना, हा सांग म्हणते, दिला अभय तुला. मग तो म्हणे हा घोडी अशी लागला. मग राव म्हणे याशी होऊन दे, दुना खान लोन दे, याला पुन्हा डबल खुराक दे. तो ते करी. मग तो मागवता बळाशी आहे पण राजोहाक होत नाही. तसे तो जर मागवता सुटे आणि मागवता सुटे तरी बळाशी नाही. मग मागवता सुटला तर बळाला बी येत नाही, बळ बी येत नाही त्याच्यात. आणि तथा तोची आवृत्ती शिवी तरी बोललो आत पडी. आणि तर मग हे ना जर त्यानं पुन्हा तेच काम केलं तर ते एका डांगरा बैल्यासारखी त्याची अवस्था होते. तसे
पुरुषाशी अवचटे अनिष्ट घडे. पुरुषाला देखील अवचटे चुकीनं जर एखादी वाईट गोष्ट घडली त्याच्याकडून विशेष आव्हान घडली तर तरी दुनाचार्य अंगी करी, तर दुना अनुताप करी. दुना डबल केलं त्यानं तर मग तो प्रयत्न करोनी धर्मी दक्ष होईल. धर्मी दक्ष होऊ शकतो आणि तेच पुढती करी तर नव्हे. आणि डबल केलं त्यानं तर ती चूक तर पुन्हा मग धर्मी देखील दक्ष होत नाही. पुढचा दृष्टांत आहे बाबा ब्रह्मचार्य घोड्याचा. चला आपण काय मानसिक निरोध साहिल्या दोन्ही होती. म्हणजे पण ह्या जर मानसिक निरोध जर सहन केला तर दोन्ही होतात म्हणजे काय होतं म्हणजे घोड्याला तुष्टी होय पुष्टी होय आणि घोड्याला तुष्टी होय पुष्टी होय. हां तर ब्रह्मचारी घोडे असते तर ते काही मरत असते. निरोध साहिल्या अधिक बळच होय, ते काय मरत नाहीत म्हणजे ब्रह्मचारी राहिल्यामुळं. पण तुष्टी होय पुष्टी बळ होय, तुष्टी होय पुष्टी होय. तसे विषयावर काय मरत असते इंद्रियार्थीनं असं. त्याच्यामुळं तसं जर विषय सेवन नाही केला तर माणूस मरतो का नाही मरत. पण त्याला रस म्हणजे काय येतं सुख श्रेय होते त्याला. आता दुसरा दृष्टांत आहे ऋषीशृंगाचा. त्याचं लापणी काय म्हणूनही विषयाच्या दृष्टीनं देखावे. पाहायला विषयाकडं दृष्टी करून देखील पाहू नये. जैसा ऋषीशृंगाचा ऋषीशृंग नावाचा एक संन्यासी असतो, साधू असतो, तो ऋषी असतो. ऋषीशृंग स्त्री पुरुष आहे विभागने त्याला तो विभाग बी माहीत नाही त्याला की स्त्री असती वेगळी असतील पुरुष वेगळी असती. परिसंबंधी पोराचे चेतने वेगळे पण संबंध आला त्याला महिलांचा आणि त्याचं सगळं निघून गेलं. त्याची ते हे स्त्रियाची निदर्शने स्पर्शेने समासेने पोर धर्मापासून गेलं. सगळं दर्शनानं स्पर्शनानं तो ऋषीशृंग इतका कडक होता माणूस पण तो धर्मापासून गेला, तपापासून गेला. तसे स्त्री पुरुष विभागही जाणे. आणि तसं आपण तर सगळं स्त्री पुरुष विभाग जाणतो, विखोही जाणतो. मग हा कैसा ना आणि आपण कसे नाही जाणार धर्मावरून. म्हणून स्त्रीचे दर्शन समर्शन करू नये आपण. पुढचा दृष्टांत आहे राजहंसाचा. दर्शन झाले परमेश्वरार्थी विषय न रमे. दर्शन जरी झालं तरी परमेश्वर ज्याला पाहिजे ना तो त्या विषयात रमत नाही. जैसा राजहंस असेल तो मानस सरोवराचा वाचून न रमे. मग माणूस सरोवराशिवाय तो पाणी पित नाही, तिथं रमत नाही दुसरीकडं. तर गावोगावी देशोदेशी नदी बावी पोखरणी असती गण पाण्याचा साठा जिथं तिथं आहे पण तो तिथं न रमे. तो सेवित नाही, सेवन करत नाही. का ती आदिवंती उदके आहेत म्हणून. तैसे भक्त ईश्वर सुखावासून आणखी सुखी नाही. तसा भक्त जो असतो खरा तो ईश्वरा सुखाशिवाय अनेक सुख त्याला तुच्छ वाटतात, तो सेवन करीत नाही त्याचं. जैसं पुढचा दृष्टांत आहे डिंगऱ्याचा. अल्पसेवी म्हणजे काळजी भाजी खाल्लं तरी परमेश्वर त्याला माफ करतात. जैसा डिंगऱ्याचा. कवनी एका रायाचा डिंगरा असे तो ओली सावलाने म्हणजे कपडे नेतो राजमहालातले तो राजा जाऊ दे म्हणतो नेऊ दे. साखळेने ते उपसा आहे तथा साखळेने ते नुपसा आहे आणि भांडार फोडून वाखारीने ते नुपसायची. आणि तो त्यानं जर विचार केला भांडार फोडायचा आणि पैसे घेऊन जायचे तर जमत नाही. मग राजा त्याला शिक्षा द्यायशिवाय राहत नाही. तसे परमेश्वर पुरुषी हा साधनशील म्हणजे हे शेवतो का तसा पुरुष नाही का अनुसरला पुरुष आवडीनं साधन शेवतो म्हणजे काळजी भाजी खातो. रसूसेवी ते उपसाती रसूसेवी न तथा रसू उपसायती पण मुख्य विखो न उपसायती. मुख्य विषय जर त्यानं भोगला तर ते त्याला माफी नाही. आता पुढचा दृष्टांत आहे दुसऱ्या सळवाचा. तर अनिष्ट सेवितायाचा कितूला एक स्वभाव उपसावून सकाळी गोमटे करते. हा त्याचा लापणिक आहे. अनिष्ट सेवी म्हणजे जर चूक केली तर त्याचं तरी एखादा गुन्हा माफ करतात आणि सकाळी गोमटे करतात. जैसा दुसऱ्या सळवाचा. कवनी एक इसळ असे तो आपल्या स्त्रियाचा इसळ करेल. तो आपल्या स्त्रियाला तिचा तो काय करतो तिच्यावर तो हे घेतो म्हणजे विश्वास ठेवत नाही तिच्यावर ती इसळ म्हणजे तो त्याच्यावर संशय घेत असतो पत्नीवर आणि
ते तयाशी तोंड दे, ती पण काही कमी नसती, ती त्याला काही माघारी बोलते आणि ते आपल्या बापा भाऊच्या मांडीवर डोळे, आणि मग ती पोरगी हटकून स्वतःच्या आईवडिलाच्या बापा भावाच्या मांडीवर डोळते, बापा मांडीवर डोळे. ते तयाशी खंती आहे, ती त्याला खंती येते, पण काही करू नये, काही करता येत नाही त्याला, कारण बाप भाऊ येते तिथे. तैसे जरी आणकेशी करी तरी आधी आधा जाती शिस घे, आणि जर दुसऱ्या संघ जर तिने तसं केलं तर तो मारल्याशिवाय राहत नाही तिला. तैसे अनुसरला पुरुष काळजी भाजी शेवी ते ईश्वराशी खंती आहे. काळजी भाजी खातो अनुसरला पुरुष, ईश्वराला खंती येते, पण आविरू नये का जे स्वभाव अंतर होते असे म्हणून. तेच जरी देवताची वास आहे तरी आविरते, आणि काळजी भाजी खाल्लं तरी काही म्हणत नाहीत परमेश्वर. परंतु त्यानं जर विषय मुख्य विषयावला तर मात्र मग त्याला बाहेर काढून टाकतात. तर पुढचा दृष्टांत आहे भाऊ द्विभार्याचा. ते आणि त्याचं लापणिक आहे तैशियाची उपसाहिती ना, जेणे आपणपे दिले तैशियाचीच आपणपे देते. म्हणजे ज्यानं परमेश्वरावर माया लावली, परमेश्वराचं चिंतन केलं तर ते त्याचं चिंतन करतात. नाही तर हे कशाला करायला बसले, तर असं त्याचं म्हणणं आहे. जैसा द्विभार्याचा कवनी एकाशी दोन्ही स्त्रिया, एक आवडती आणि एक नावडती. नावडतीच्या ठाई अन्न वस्त्र सगळं अलंकार नाणे जेवणे हसणे खेळणे असे नावडतीच्या ठिकाणी. पण आपणपे नेदी आपणपे देत नाही, आपणपे ते आवडतीशीच दे, आपणपे मात्र आवडतीलाच देतो. तसे परमेश्वर अनुसारली अशी हसणे खेळणे करते. म्हणजे जो ज्ञानी आहे त्याच्याकडं हसणे खेळणे करतात, पण आपणपे ते भक्ताला देतात, आपणपे मात्र भक्ताशिवाय त्याला देत नाही. जैसा आता पुढचा दृष्टांत आहे दुर्भगीचा. तर आपणपे दिल्यानं परमेश्वर काहीशे नाही एक उदासीन झाल्या, परिसनिधान नसंडीत असल्या ते अशी सकाळी गोमटे करते. आपणपे दिले परमेश्वर, परंतु काही चूक झाली, परमेश्वर उदास झाले, तर त्यानं जर सन्निधान सोडलं नाही आणि परमेश्वराचं चिंतन करत राहिला तर त्याचं सगळं गोमटं परमेश्वर करतात. जैसा दुर्भगेचा माय बाबा, हा दुर्भगेचा दृष्टांत आपण उद्या पाहू. तोपर्यंत मला रजा द्या. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.